जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा, मिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल हंकरा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. भाकर देऊ आहे. अगं नगर लय झाली या. हा. अरे घे की अजून, नाही तर परत मला वस्तीवरची लोक म्हणायची बाला झाडपाल्याचा काढा करून दे म्हणजे त्याला बरं वाटल. उगा काय बाई बोलू नगर. हा. हा. ते मला कळतं या तुझा रांग्यावर आणि त्यांच्या घरच्यावर राग आहे ते. तुला एक सांगू का रे बा, अरे तू आहेस ना म्हणून गप हाय म्या. त्यो रंगा त्याची आय आणि त्याचा बा कसा आहे ठाव नाही वय तुला. अरे मी आता त्यांना दारात बी उभा केला नसता, पण तू तर त्यांना घरलाच घेऊन यायलास, मग म्या तरी काय करणार. अगं ते घरला आलं त्यावेळेला काय करावं ना काय सुचना बघ. ते ठीक आहे र, पर तू बी ना बा. अरे त्यांनी लग्नाचा इशे काढला तरी तू काय बी बोलला नाहीस वय. अरे घरात ना हाकलं का नाहीस त्यांना. चूक झाली माझी, पुन्हा हा इशय नाही काढणार. झालं राजी वाट. त्या रंग्याच्या घरच्यांना तर काढू दे आणि मग सांगते मी त्यांना. हे बघ बानू, उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. उशी पुनवला खंडोबा घरला येणार आहे, तिकडं ध्यान दी. रंगाचा विषय म्हणशील ना तर माझ्यासाठी सोपला. झालं. हा आता भाकर घे अजून. अरे नग आधीच लय झाली. अरे घे रे, एकानं काय होतंय या घे. उभी ना. शिंपीला रांगोळी घातली, आंब्याच्या पानांची तोरणे बांधली, तोरणे बांधली, तोरणे बांधली. आंब्याच्या पानांची तोरणे बांधली, तोरणे बांधली, तोरणे बांधली. हो सडा मी शिंपीला. भीमाशेठ हे केशव शास्त्री लग्न कार्यात मला सहाय्य करते. शुभम भवतु.
पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा वधूला जरी झालीस तू ग सांगे तोच उघडा पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा वधूला जरी झालीस तू ग सांगे तोच उघडा बाजू बंद त्या गोट पाटल्या म्हाळसाच्या पत्रिकेचा अभ्यास करता त्यात एकच बाब चिंतेची आहे एवढे मात्र आम्हाला नमूद करावेसे वाटते. म्हाळसेचा विवाह होणार यात शंका नाही, परंतु विवाह उपरांत म्हाळसेच्या आयुष्यात वादळ निर्माण होणार असे स्पष्ट दिसत आहे.
घाणा भरियेला विडा ठेवियेला घाणा भरियेला विडा ठेवियेला आधीन मियेला गणराज घाणा भरियेला सव्वा खंडी भाताचा उदंड होताचा गणराज घाणा भरियेला सव्वा खंडी भाताचा उदंड होताचा गणराज घाणा भरियेला विडा ठेवियेला आधीन मियेला गणराज घाणा भरियेला सव्वा खंडी भाताचा उदंड होताचा गणराज काय करतेस लतिका? अगं ही उष्टी हळद आहे. उष्टी हळद म्हणजे? तुम्हाला विचारलं होतंस त्या खंडोबाला वेठीस कसं धरायचं, त्यावर मी पर्याय शोधून काढलाय. असा कोणता पर्याय शोधलायस कुंभक? तू माझ्यासारखाच अनेक मायावी विद्यांमध्ये पारंगत आहेस. तू कोणाचेही रूप आपल्या मायावी शक्तींनी धारण करू शकतोस. पण त्या खंडोबाच्या लग्नात मी रूप बदलून जाणं सहज शक्य होणार नाहीये कुंभक. इतर कोणी असतं तर मी हे मान्य केलंही असतं, पण ह्या बाबतीत तुझा कोणीही हात धरू शकणार नाही. तू बदललेलं रूप कोणालाही कळणार देखील नाही. आणि कुणाच्या लक्षात आलंच तर तसं होणार नाही याची मला खात्री आहे. तुला फक्त रूप बदलून त्या खंडोबाच्या विवाहाला जायचंय आणि एक गोष्ट करायची. ती कोणती? मला असं कळलंय की त्या खंडोबानी म्हाळसाला एक सुवर्ण दर्पण दिलाय. त्या दर्पणात खंडोबा काय करतो, कुठे आहे, हे सारं दिसतं. तू मला तो सुवर्ण दर्पण तर आणायला सांगत नाहीयेस ना कुंभक? होय, तुला तो सुवर्ण दर्पण मला आणून द्यायचा आहे. एकदा का तो सुवर्ण दर्पण माझ्या ताब्यात आला की त्या खंडोबाला मी कसंही वेठीस धरू शकेन. असं नसतं. आपण आता ग्रहमक आरंभ करूया. आचमन करावे. आचम्य
ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. उदक सोडावे. गोविंदाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. गणेश पूजन. आता आपण गणेश पूजनास आरंभ करूया. हरिः ओम. गणानान्तवा गणपतिं हवामहे. प्रियानन्तवा प्रियपतिं हवामहे. निधीनान्तवा निधिपतिं हवामहे. वदो मम आहमजानि गर्भोधमात्वमजासि गर्भोधम्मो. महागणपतये नमः. ध्यायामि चिंतयामि. श्रीमन्महावरदविनायकाय नमः. गणपतीला नमस्कार करावा. नमस्करोमि. लंबोदर नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे दुर्वे अमृतसम्पन्ने शतमूले शताङ्कुरे. शतं हरति पापानि शतम् आयुष्यवर्धिनी. अथ पुण्याह वाचनम्. आता आपण पुण्याह वाचनास आरंभ करूया. हरिः ओम. इमं मे परुणश्रुधी हवमदिया च मृडय. त्वामवस्युरा च के. पुण्याह वाचन वरुणाय नमः. सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. पुण्याह वाचन वरुणाय नमः. सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता हा कलश कन्येच्या कपाळाला 3 वेळा लावा. पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्विति भवन्तो ब्रुवन्तु. पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु. गंगादी गोदावरी नद्यांना आपण मनोमन स्मरण करून नमस्कार करावा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु.